नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. बीड प्रकरणात अजित पवारांना अजून कोणते पुरावे हवे आहेत असं संजय राऊत यांनी सवाल केलाय. अजित पवार नेते असते तर मंत्र्याला मंत्रिमंडळातून वगळलं असतं. धनंजय मुंडेंवरील प्रश्नावर संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. बीडमधील संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केले पाहिजे असंही राऊत म्हणाले. बीडमधील एसआयटीतील तपास अधिकाऱ्यांचीही चौकशी करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. बीडमधल्या एसआयटीतील तपास अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करा. बीड प्रकरणात अजित पवारांना अजून कोणते पुरावे हवे आहेत असं संजय राऊत म्हणाले. हे हतबल आहेत. अजित पवार हे नेते नाहीत. अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत. भारतीय जनता पक्षाच्या ईव्हीएमच्या कृपेने त्यांना जागा मिळालेल्या आहेत, स्वतःच्या कर्तृत्वावर नाही. जर ते नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असतं, जोपर्यंत त्यांना न्यायालय निर्दोष मानत नाही. अजित पवार हे हतबल आहेत. अजित पवार हे नेते नाहीत. अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत. भारतीय जनता पक्षाच्या ईव्हीएमच्या कृपेने त्यांना जागा मिळालेल्या आहेत, स्वतःच्या कर्तृत्वावर नाही. जर ते नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असतं, जोपर्यंत त्यांना न्यायालय निर्दोष मानत नाही. सर्व पोलीस अधिकारी, एसआयटी मधल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची तपासणी केली पाहिजे की तो गुन्हेगारांशी संबंधित आहे का नाही. गेल्या काही वर्षामध्ये बीड आणि आसपासचं संपूर्ण पोलीस खातं आणि प्रशासन या लोकांनी पोखरून आपल्या ताब्यात घेतलं होतं आणि घेतलेलं.